जाहीर करायला आनंद होतोय की सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनं लढण्यासाठी सज्ज झालेली आहे। समस्त शिवसैनिकांच्या मध्ये अत्यंत उत्साहाचं आणि अत्यंत आनंदाचं असं वातावरण आहे। आणि उद्या 15 तारखेपासून उद्या सोमवार आहे, सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांना वंदन करून शिवसेना महानगरपालिकेच्या निवडणुकांच्यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत। उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ते दररोज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि 18 तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करण्याची मुदत असणार आहे। हे सगळे जे इच्छुकांचे फॉर्म आहेत ते फॉर्म इथे माननीय अमोल बापू शिंदे यांच्या शिवसेना कार्यालयामध्ये स्वीकारले जाणार आहेत। आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास वाटतोय की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये संपूर्ण महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा अत्यंत उत्तम राहिला। माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये तर लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी मिळालं नव्हतं एवढी थम्पिंग मेजॉरिटी आली। त्याच पद्धतीनं शिवसेना या सोलापूर महापालिका आणि एकंदर राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा अत्यंत घवघवीत यश एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवेल असा आम्हाला विश्वास वाटतो। राज्य स्तरावरती आमच्या तीनही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रमुख महानगरपालिकांच्या मध्ये तर महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत। इतरही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक समिती नेमून चर्चा केली जाणार आहे आणि आम्हीही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ अशा पद्धतीची आमची अत्यंत सकारात्मक भावना आहे। आज जी पत्रकार परिषद घेतली आहे ती उद्यापासून शिवसेना इच्छुक उमेदवाराचे फॉर्म इथं उपलब्ध असणार आहेत आणि भरून घेतले जाणार आहेत। आणि जे सोलापूर शहरातले 102 उमेदवार आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म आपण भरून घेणार आहेत। आम्ही थोडीच महायुती म्हणून आज नाही तर पूर्ण तयारी तर पूर्ण करतोय, पण आमचा आग्रह युती म्हणून लढण्याचा आहे असं म्हणतोय। याचं कारण असं आहे कारण लोकसभेमध्ये शिवसैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं इमानदारीनं काम आम्ही लोकसभेत केलेलं आहे। विधानसभेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे विधानसभेचे उमेदवार होते त्यांचं काम केलेलं आहे। आम्ही 2 वेळेस काम करत असताना त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की आपण एकत्रित येऊन काम करू। त्यावेळेस आम्हाला 25 जागांसाठी त्यांनी शब्द दिलाय आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी त्यांच्या पाठीमागे आहेत, त्यांचा विचार घेऊन ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लढत असल्यामुळं देवेंद्रजींच्या विचारांनी ते शब्द फिरवणार नाही, शब्दाला ते पाळतील आणि नक्की आम्ही एकत्रित लढू असा आम्हाला विश्वास आहे। मध्ये आम्ही कुठंच जागेच्या संदर्भात चर्चा आली नव्हती। विधानसभेच्या वेळेसच चर्चा आली की आपल्याला जागा मिळाव्यात ह्यासाठी आम्ही आग्रही होतो। त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितले की इथं 3 जागा भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि आम्ही ते ठीक आहे मोठ्या मनाने ते मान्य केलं, त्यांचा प्रचार केला। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या यशामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचा चेहरा आणि शिवसैनिकांची मदत या जोरावरतीच भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं यश झालेलं आहे, हे तेही नाकारत नाहीत आणि आपला शिवसैनिक सुद्धा त्यासाठी पळालेला आहे। पण आता असं होतं की त्याच वेळेस आम्हाला शब्द दिला होता 25 जागा देण्याचा, तर ते आम्हाला पाळतील असा विश्वास आहे ना। जेव्हा ते सांगतील विश्वास नाही आम्ही करू शकत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विषय, आज त्या गोष्टींचा विषयच नाही। स्थानिक पातळीवर आपण सक्षमतेने निर्णय घ्या। आज आम्हाला असं सांगितलं गेलेलं आहे की आता तुमची कमिटी करा आणि आपल्या कमिटीमध्ये आपले जे काही बेस्ट 25 असतील ज्या भारतीय जनता पार्टीवर आम्हाला युतीत 25 जागा देण्याचा जो शब्द आहे त्याच्यासाठी शिवसेना पक्षाचे बेस्ट 25 उमेदवार कोण आहेत ती छाननी करण्याचा पहिला प्रामुख्याने विषय आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या 100च्या 100 जागेवर आम्ही तयारी तर करून ठेवतोय। सोलापूर महानगरपालिकेसाठी शिवसेना पक्षाकडून जे उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांना 15 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये आपण सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये जे सोलापूर महानगरपालिकेत शिवसेना पक्षाकडनं उमेदवारी घेऊ इच्छित आहेत अशा सर्व युवक असतील महिला असतील इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरावेत एवढी विनंती। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।